नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी अख्ख्या मसुराची भाजी दाखवणार आहे। चला तर मग आता अख्ख्या मसुराची आपण भाजी कशी करायची ते बघूया। मी 1 वाटी अख्खे मसूर हे 1 तास अगोदर पाण्यात भिजत टाकलेले आहे। तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे मसूर भिजत टाकूया आणि आता पुढे मी त्यामध्ये काय काय मसाले टाकते हे तुम्ही बघा। तर चला आपण आता या अख्ख्या मसुराची भाजी करूया। आता आपण त्यामध्ये लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर वापरणार आहोत। आता हे लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर आणि कढीपत्ता या मसुरामध्ये आपण वापरायचे आहे। चला तर मग आपण आता ही मसुराची भाजी करून घेऊया। तर ही मसुराची भाजी खूप टेस्टी लागते आणि ही भाजी मी कोरडी करणार आहे। चला आपण आता ही भाजी करून घेऊया। आता त्यासाठी मी एक छोटा कुकर गॅसवर ठेवला आहे आणि आता त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तर अर्धी पळी तेल टाकल्यानंतर आपण फोडणी करून घ्यायची आणि त्या फोडणीमध्ये लसूण, कढीपत्ता आणि बघा मित्रांनो, आता आपली ही फोडणी तडतडली आहे। आता त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया आणि नंतर कढीपत्ता टाकूया आणि आता त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। मसाले हे फोडणीमध्येच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। आता त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग टाकलेली आहे आणि आता आपल्याला मी 1 वाटी मसूर घेतले आहे, त्याला 1च वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला ती कोरडी करायची आहे। आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। आता मीठ टाकल्यानंतर आपण पाण्याला थोडी उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपण उकळलेल्या पाण्यामध्ये मसूर टाकायचे। आता त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे आणि आता मसूर आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता ते हलवून घेऊया आणि आता हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आणि आता त्यामध्ये मी बघा माहिती आहे। आता आपण मसूर व्यवस्थित हलवून आता त्याला मी झाकण लावून घेतो। झाकण लावून फक्त त्याला 1च शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर आपली मसूर रेडी होते। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी ही सोपी अख्ख्या मसुराची भाजी मी तयार झाली आहे। ती मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।